पवित्र पोर्टलवरती वाट पाहताय ना? तर ही सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत का ते एकदा पाहूनच घ्या. पोर्टल शिक्षक भरती एज्युकेशन जे डॉक्युमेंट्स असतील, प्रोफेशनल क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स असतील, सोबतच समांतर आरक्षण असेल, कॅटेगरी असेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याची व्हॅलिडिटी असेल, सोबतच डोमिसाईल असेल आणि नॉन क्रिमिनल असेल. याच्याबरोबरच गॅझेट जर जन्मतारखेमध्ये, तारखांमध्ये, स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल आणि महिलांचं जर मॅरेज सर्टिफिकेट जरी असलं तरी सुद्धा गॅझेट कंपल्सरी असेल ते असेल. सर्वांबद्दल थोडक्यात माहिती आपण या शॉर्टमध्ये पाहणार आहोत. शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जीवलगांना नक्की पोचवा. मित्रमैत्रिणी, जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुमचं 14 मे 2025च्या पूर्वीचं असायला हवं आणि जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा 14 मे 2025च्या पूर्वीचंच असायला हवं. याच्यामध्ये अपियर मुलांना जे गुणपत्रक आहे, जे आपण कन्व्होकेशन सर्टिफिकेट बोलतो, त्याच्यामध्ये थोडीशी संधी आहे. ते लेट जरी असलं तरी सुद्धा चालणार आहे, परंतु बाकीच्यांना याच्यामधून अजिबात सुद्धा एक्झेम्पशन नाहीये. याच्यासोबतच टीईटी, सीटीटी अर्थातच 14 मे 2025च पूर्वीचं असायला हवं. उमेदवारांचं वय सुद्धा 14 मे 2025 पूर्वीच ओपन कॅटेगरीचं 38 असेल आणि कॅटेगरीचे उमेदवार आहेत 43 पर्यंत त्यांना एज रिलॅक्सेशन आहे ते असायला हवं. अन्यथा ते झेडपी, नपा, मनपा सोडून बाकीच्या सर्व आस्थापनांसाठी सुद्धा पात्र आहेत. आता प्रोफेशनल क्वालिफिकेशन. प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं जे काही ग्रॅज्युएशन तर एज्युकेशनमध्ये मोडतं. तुमचं जे काही डी एड आहे, बी एड आहे, बी पी एड आहे आणि ज्या काही तुमच्या कार्यानुभव संगीत शिक्षकांसाठी ज्या काही पदव्या ठरलेल्या आहेत त्याचे तुमचे जे काही डिग्री आहेत ती सुद्धा 14 मे 2025 पूर्वीची असायला हवी. हे सर्व जे एज्युकेशन आहे आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे त्याच्यासोबत तुमचं गुणपत्रक आणि सोबत प्रमाणपत्र 10वी-12वी आणि कन्व्होकेशन सर्टिफिकेट, ज्याला आपण डिग्री सर्टिफिकेट बोलतो, हे सुद्धा डिग्रीचं असायला हवं. ते सुद्धा 14 मे 2025च्या पूर्वीचं. एखादं डिग्री सर्टिफिकेट तुम्ही जर नवीन काढलं असेल तरी ते सुद्धा व्हॅलिड असणार आहे, जरी ते तुम्ही 14 मे 2025च्या नंतरच असेल, परंतु तुमचा रिझल्ट हा त्याच्या अगोदरच लागायला हवा. याच्यासोबतच तुमचं समांतर आरक्षण आहे. त्याच्यामध्ये सर्व हे जे कागदपत्र आहे ते 14 मे 2000 पूर्वीचेच असायला हवी. भूकंपग्रस्त असो, प्रकल्पग्रस्त किंवा खेळाडू असो, दिव्यांग असो, सर्व समांतर आरक्षणांतर्गत येणारी कागदपत्र. सोबतच डोमिसाईल आहे, EWS आहे, ते तुमचं चालू वर्षाचं असलं तरी सुद्धा चालतं. नॉन क्रिमिनल सुद्धा तुमचं रिस्पेक्टिव्ह तारखेच्या अगोदरच रिस्पेक्टिव्ह कास्टसाठी असायला हवं. याच्यासोबतच गॅझेट, जर तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्ही फॉर्म भरत असताना मॅरिडवरती टिक केलेलं आहे, जरी वडिलांच्या नावाने फॉर्म भरला असेल तर गॅझेट मस्त आहे. आजच गॅझेट काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे शिक्षक भरतीच्या तयारीला लागायचं.